तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण कुठलं आहे? जर कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि ही छोटीशी मुलगी आम्हाला भेटली होती, तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात। प्रवासाला सुरुवात करण्याचा सर्वात पहिला आपला जर मुद्दा म्हटला तर पेट्रोलपासून असतो। आणि पेट्रोल आणि डिझेलचं किती किंमत चालली हे फक्त आपल्याला माहिती आहे। आता आम्ही चिंचवडमध्ये राहतो त्यामुळे एवढं काय वाटत नाही, पण गावाकडे खूप कमी आहे पेट्रोल आणि डिझेलसाठी तरी खूप कमी आहे। आणि वातावरण असलं झक्कास झालं होतं ना, तुम्हाला काय सांगू। मग पोहोचलो आपण आपल्या लोकेशनवरती। तर आज होता संडे आणि संडे म्हटल्यावर फन डे, तर आज आपण आलो होतो हत्ती गार्डनला। आता हत्ती गार्डन हे ओल्ड सांगवीमध्ये आहे आणि खूप छान, म्हणजे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती खूप काही लिहिलेलं आहे आणि खूप काही असे बनवलेले आहेत। याला मूर्त्या म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल ते मला माहिती नाही, पण खूप छान गार्डन होतं। मी तर खूप आनंद घेतला। छोटं आहे पण खूप छान आहे आणि जास्त मोठं पण गार्डन असलं ना फिरायला पण वेळ लागतो। असो, नंतरही शिवरायांची कांदा भाकरी असं लिहिलेलं होतं आणि तिथली गोष्ट पण मी वाचली, खूप छान होती। नंतर झाडं वगैरे एवढं शांत वातावरण बघून तर मला वाटलं की डायनासोर गार्डन जे आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे खूप गर्दी असते। इथं थोडं कमी गर्दी असते तरी पण खूप छान सुंदर वातावरण होतं असलं बघा। इथं जिम पण होतं, लहान मुलांसाठी खेळणी पण छान छान होती। आणि हे काय आहे तुम्ही ओळखू शकता का हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि नंतर म्हटलं चला आपण पण काहीतरी एन्जॉय करूयात। आता मला बसायचं होत्या झोक्यावरती, पण तिथं 2 मुली बसलेल्या होत्या, त्या काय उठायचं नावच घेत नव्हत्या, म्हणून म्हटलं असो आपण नंतर बसूयात। आता या गार्डनमध्ये फक्त एन्जॉय म्हणजे खेळणं जिम करणंच नाही, तर ह्या महिला यांच्या कथ्थक डान्सची प्रॅक्टिस करत होत्या। असं नंतर मी इथं माझा व्हिडिओ शूट करत होते, त्याची छोटीशी क्लिप आली आणि बघा किती छान वातावरण झालं होतं। आता मी पुढे पण दाखवणारच आहे। एका छोट्या मुलीची गंमत बघा। ही मुलगी आपल्या भारतातली तर नाही आहे, बाहेरचीच आहे, पण इतकी क्यूट होती ना, तिला कुणीही आवाज दिला तरी ती त्यांच्याकडे येतच होती। मी खूप वेळ तिच्याकडे बघितले आणि खूप क्यूट होती। नंतर ना ती इकडे तिकडे फिरत होती तेव्हा मी तिचे छोटेसे व्हिडिओ घेतलेत आणि परत मी ना तिला माझ्याकडे आवाज देत होते इकडे इकडे, पण तेवढ्यातच तिला कोणी दुसरा आवाज देत होतं। नंतर मग मी तिच्या आजोबांना विचारलं हिचं नाव काय आहेत, तर त्यांनी बरंच काही तर नाव सांगितलं जे की मला आता आठवण पण नाही। आणि मुलगी खूप क्यूट होती, मी तिला माझ्या जवळ घेतलं, खूप छान। आणि किती क्यूट आहे ना, अशा लहान मुलांचा खूप आनंद येतो आपल्याला आणि ते पण असं काहीतरी वेगळं बघितल्यावर खूपच छान वाटतंय। बघा किती छान खेळते ना, एकदम भारी। आणि तिने जो ड्रेस घातला होता तो तर खूपच सुंदर होता, म्हणून मग मी तिच्याजवळ गेले आणि मी तिला घेतलं ना, तेवढं ती रडायला लागली, म्हणून म्हणलं तिच्या आजोबांकडे देऊया। तर असं होतं आजचा आपला संडे म्हणजेच फन डे, असं होतं हे हत्ती गार्डन। आणि हत्ती गार्डन तुम्ही जर बघितलं नसेल तर लवकरात लवकर हा व्हिडिओ बघा। आणि आपले काही सबस्क्रायबर भेटले होते। असं आता आपण जाणार आहोत घरी। आता या गार्डनच्या बाहेर मिळतात अशा काही वस्तू, म्हणून आपल्या आईवडिलांनी जरा सावध राहूनच जावं। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।